गाईज माझा अवतार इग्नोर करा, कारण की मला बरं नाही वाटत आहे. माझ्या कमरेचा इश्यू तर तुम्हाला माहितीच आहे. आणि आमचं दूध नसलं सकाळ सकाळी, तर मम्मीने माझ्यासाठी खावा केलाय. आणि ह्यावेळेस खूपच झालाय खावा माझा, एवढा नाही म्हणजे खाल्लाय वाटतं मम्मी पप्पांनी पण, तर एवढा नाही होत, पण आज खूपच झालाय. आणि मम्मीच्या हातचा खावा म्हणजे मला खावा खूप आवडतो. आणि मी खूप वेळा लॉगमध्ये इथं आल्यापासून खावा केलाय कारण की दूध नसलंच आहे आमचं. ते तुझं काय म्हणणे? आणि माझी आंघोळ झाली वाटते का, कारण की मला बरं नाही ना त्यामुळे. आणि चलो आता काय होते ते तुम्हाला दाखवतेच मी. आम्हाला खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं. हां, कारण की आम्ही आता शिफ्टिंग करतो ना, त्यामुळे आम्ही रूम बदलणार आहे. तर आम्हाला रूम बघायला जायचे, शोधत आम्ही रूमच्या. हेल्प करा. सांगितलं मी मागच्या लॉगमध्ये, पण आता काय माहिती कोण. आणि आम्हाला आता ते जायचे शोधायला. आज संडे आहे ना, आम्हाला दोघींना पण वेळ आहे. तर मग आता पूर्ण आठवडा मग आम्हाला काही भेटणार नाही बघायला, त्यामुळे आज बघणारे भरपूर ठिकाणी जाऊन. आणि मुश्किल आहे यार भेटणं, पण स्टील बघू, भेटलं तर भेटलं. तसं तुम्हाला दाखवतेच प्रोसेस आम्ही कसं शोधतोय सगळीकडे, तेच बघायला भेटणार आहे आता आठवडाभर तरी लॉगमध्ये घराचंच. तर या तुम्ही पण खावा खायला. आम्ही आता आलोय बाहेर जाऊन आणि आम्ही केले मिसळ पाव, रविवार मिसळवार. आणि तुम्हाला मी मिसळ दाखवते. आणि काय म्हणायचं तुम्हाला? आणि संध्याकाळी पण अजून वेगळा पॉइंट हे नाही, तो कॅन्सल झालाय. नाही मी करणार तो. नाही कॅन्सल झालाय. मम्मी कशी झाली मिसळ? मम्मी हां छान. खाऊ दे आम्हाला. छान म्हणजे जिजूरची मटकी आणि चिंचवडचं पाणी, त्यामुळे छान झालं. आणि माझे पप्पा आज खूपच खुश आहेत त्यामुळे असं तुम्हाला बोलताना दिसतात आहेत. आणि आता ही खाती. अगो मला फोटो काढायचा होता त्या ताटाचा. मग खा मग, चल पहिले तीच काय तिची तारीफ करणार, मी पण खा. सुपर से ऊपर. मस्त झालंय. तरी आमचा जेजुरीचा फरसाना पाहिजे होता. आपणची शेव, ती शेव एवढी भारी लागते. हे मिसळ फरसाण आहे ना, हे फरसाण आहे फक्त भेळीवालं. काय केली ती जेजुरीची आहे ना शेव आहे, भारी लागते. ते खास आम्ही मिसळसाठी आणतो आणि ती मिसळसाठी जरा तिथं बघू. तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्ही फरसाण वापरत असाल मिसळमध्ये तर ती शेव वापरा. चलो आता मी खातो, कारण की आता वाजत 2:30. तर गाईज आम्ही आलोय भक्ती शक्तीला. आणि आम्ही 1 मिनिट झालं आलोय, पण आमच्या जुन्या आठवणी लगेच चालू झाल्या. आम्ही लहानपणी यायचो भक्ती शक्तीला. मागच्या लॉगमध्ये आम्ही आलो होतो भक्ती शक्तीला, पण हे बंद झालं. आम्हाला लेट झाला होता म्हणून काय असं दाखवतच नाही आलं. पण एवढं सुंदर वाटतंय ना आता, तर तुम्हाला मी असा व्ह्यू दाखवते. आणि दीदीन पप्पा बसने येतात आहेत अजून, तर त्यांना वेळ लागणार आहे, त्यामुळे मग आम्ही आतमध्ये आलोय आता बसायला. तर खूप गर्दी आहे, तुम्हाला दाखवते. दीदीन पप्पा आले तर आम्ही असं मस्त खायला त्यांना घेऊन या म्हणलं. तर आता मस्तपैकी आम्ही असं खायला बसणार. इथं तुम्ही बघितलंच असेल लॉन मध्ये बसलो आम्ही. माझी शेजारी गाडी, त्यामुळे मी इथं बसले आम्ही. आणि माझं गाडीकडे लक्ष आहे, कारण की मी पार्किंगला नाही राहले असं झाले. निगडीतला सर्वात मोठा झेंडा बघा, भारताचा झेंडा आपल्या निगडीतला भक्तिशक्ती इथला सर्वात मोठा भारताचा आपला झेंडा. जय हिंद. हे दोघं जणांनी एंट्री केली आहे. खाऊ बघा, खाऊ आणलंय त्यांनी गाईज. म्हणून तिने मला इथं गाईज पप्पा आलेले आहेत आणि दीदी पण आलेले आहे. आणि आमच्या जुन्या आठवणी सांगायच्यात ना आपल्याला, सांगायच्यात अजून. बोला, सांगा. म्हणजे हिचा भाऊ
सगळी फॅमिली सगळे आम्ही इथे यायचो. नाही काका इकडनं वहिनी आई वडील आपण जेजुरीवरनं आपण आलो ना इकडं हा. आणि इकडनं ताईला बोलवायची ताईच्या पोरी हा एवढा धिंगाणा चालायचा आणि इथून जुन्या आठवणी पोरी डोळ्यात झाला? गरंगळत खाली जायच्या अशा. आकांक्षा मानसी हे लागला इफेक्टला घाल. आणि आम्ही म्हणत होतो इथं पाणी पण आहे त्यामुळे नाही का आम्ही पाणीच्या ठिकाणी बसायचो. आणि असं इथून आहे ना हे स्लोप दिसतोय का आता एवढं आणि गर्दी हा आहे नव्हतं. ना स्लोप आहे पूर्ण खाली. तर इथून आम्ही असं गरंगळत खाली जायचो. म्हणजे किती वेडेपणा केलेला आम्ही लहानपणी. माझी मम्मी म्हणते आता की गरंगळत तू. आणि कितीतरी आणि मला वर्षाने आहे आम्ही ना, आलो आज. पप्पा मला मिकी माऊस मध्ये बसायचं. हा बस लहानपणी बसू आता आत्ता बसायचं. कंबर जाईल मिकी माऊस. ऑलरेडी कंबर गेली गाईस. मला माझ्या पप्पांनी गोळ्या आणल्यात तिकडून. बघा किती खावा आणलाय. हा दाखवत. कैरी पण आणली. बाहेरच्या वस्तू आणून देतात पण कचरा बिचरा इथे टाकायचा नाही. हा घरी घेऊन जायचं. सांडलं पॉपकॉर्न आणले कैरी आणली. नाही पिशवी. आहे ना राणी. राणी हाय ना राणी. आहे का? राणी लय गडबड करते. चला आता आम्ही खाणार. सगळी काय बरोबर नव्हती. गाईच आम्ही चकलीत कैरी खातो. कैरी खातोय. मला तरी लावा मसाला इथं. घ्यायचं ना हाताने. बघा कसे आहेत पप्पा आणि मला बघा कसे करतात पप्पा. पप्पांनी मोठा बाईट उचललाय. हिने अर्धी खाल्ली. काय म्हणणे आता मी त्यांच्यासोबत बसने आले आता मलाच माहिती. अगं आम्ही उतरून परत माघारी गेलो. आठवणी सांग काय. उतरून परत माघारी गेलो. भक्ती शक्ती लागली होती. आलती आमच्या माग. मी दीदीच्या मोबाईलने रेकॉर्ड करते. कैरी माझी राहिली आई. तर आहे ना आम्ही टाइम लॅप्स लावले. तुम्ही बघतालच माझ्या लॉग मध्ये. इथं चप्पलवर आम्ही लावले. हॅलो जुगाड केले आम्ही चप्पल. हा ना चप्पल सांगते. इट्स ओके. लक्ष्मी एवढं पण देवी. अगं हे आहे ना आपली ही टेक्निक भारताबाहेर गेली नाही पाहिजे. हा. एकदम शुभ. क्रेडिट हिला द्या जर कुणी असं केलं तर. पण ही टेक्निक भारताबाहेर गेली नाही पाहिजे लक्षात ठेवा. गाईज माझे बांगलादेश सेकंड आहे आपल्या इंडिया नंतर जो माझे लॉग बघतो. बांगलादेश. होय अरे वा. हो तर तुम्ही असं म्हणाला ना वरवरच्या भातात ह्या नाही. सगळं कळतं कोणता देश बघतो आपलं आणि कोणतं सिटी बघते जास्त करून ते पण कळतं. तर बांगलादेश सेकंड कंट्री आहे ती माझे लॉग बघते. आणि थँक्यू सो मच. नसं मराठी भाषा कळत नाही तरी पण बघत असतील काय काय तर थँक्यू सो मच. आज रविवार विकेंडचा वार आहे Because. आणि मस्त आम्ही भक्ती शक्ती लावून निगडीला. इतकं छान वातावरण दिसतं आणि हा झेंडा बघा भारताची शान दाखवा. मस्त एकदम लहरतं. त्यामुळे आपली पण मान उंच होती झेंड्यामुळं. आणि मस्त एकदम वातावरण छान आहे. आणि इतकी लोक आलीत का नाही. कोण खेळते कोण काय करते कोण बॉबी खाते कोण एन्जॉय करते कैरी खाते. फक्त एक आहे इथला कचरा घेऊन जायला लागतो परत. आणि 8 वाजता बंद होतं. आणि पूर्वीचे दिवस आता आमच्याकडे ना थोडाच टायमिंग राहिलाय त्यामुळे आम्ही फोटो काढायला पाहिजे आपण आता. हो आता उजेड जायला लागले लाईट पण जायला लागली त्यामुळं आम्ही फोटो काढतो. अजून काय बोलायचं आजचा दिवस इतका छान गेला. हा, मस्त मस्त मिसळ पाव वगैरे सगळं. टेन्शन फ्री गेला दिवस. आणि इकडे आलं की आम्ही असंच मज्जा मस्ती करणार. आता आणि इथून नवीन पुढं पण नवीन आता लोकेशन आम्ही आता काय म्हणतात त्याला दाखवणार आहे. हा आणि
गाईज आता वाजले 10 आणि आम्ही 9:30 कधी ग 9:15 ना 9:15 घरी आलो आणि कृष्ण मंदिरात एवढं सुंदर वाटलं. फक्त तिथं आतमध्ये अलाउड नव्हतं पण ते मला म्हणजे त्यांचं वेगळंच होतं काय कधी ते सगळं. आय थिंक कर्नाटकी कृष्ण आहे हा, कारण की इस्कॉनच्या मंदिरात जातो आपण ते वेगळे आणि हे कर्नाटकी कृष्ण आहे. तर एवढं सुंदर वाटतं. तुम्ही बघितलं असतील क्लिप माझ्या. रथ संध्याकाळी फिरला, मूर्ती घेऊन ते फिरत होते पहिले, नंतर रथात बसवलं कृष्णाला आणि मग परत आम्ही सगळे त्यांच्या मागं रथाच्या पाया पडलो छान. आणि आतमध्ये आरती चालू म्हणजे पहिले आम्ही गेलो तिथं तर बंद होतं दरवाजा, नंतर दरवाजा उघडला आणि आरती चालू झाली. एवढं सुंदर वाटलं म्हणजे कृष्ण असा हसतोय आपल्याकडे बघून का नाही दीदी. असलं भारी वाटलं ना आज ना, एवढं छान वाटलं ना. पण काही म्हणा तुम्ही म्हणजे एवढ्या दिवसात वाटलंच नाही छान, एवढं छान वाटलं मला. तर ते हसमुख चेहरा अजून आठवते, असं काट येते पर अंगावर माझ्या. तर ते आठवलं की एवढं छान वाटलं, एवढं छान वाटलं. टचवूड असे दिवस जाऊ दे छान छान. आणि कृष्ण मंदिर मला खूप आवडलं. पण मी फर्स्ट टाइम गेलो आहे कृष्ण मंदिरात आणि भक्तिशक्तीला तर मज्जाच आली, कारण की आम्ही पहिले पण गेलो होतो, आत्ता पण गेलो. मागच्या वेळेस काय लॉगमध्ये दाखवलं नाही कारण की बंद झालं होतं, पण ह्यावेळेस होतं चालू आणि लवकर गेलो होतो आणि मस्त एन्जॉय केलं आज आम्ही फॅमिलीने. एवढा बिझी दिवस गेला सकाळपासून. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही रूम पण बघतोय, त्यामुळं सगळीकडे फिरून सगळीकडे फिरलो आम्ही आज. पण अजिबात थकवा नाही जाणवते कारण की मम्मी पप्पा होते आमच्याबरोबर आणि कोणच दमलं नाही. मम्मी पप्पा पण आता दमले नाही आहेत आणि दीदी पण नाही दमली. पण जरा पडलो आम्ही कारण की माझ्या कमरेचा झाला इश्यू, म्हणून मी आता जरा वेळ बसले. लवकरच बरं होईल माझी कंबर पण, कारण की आणि लवकरच बरं होईल कंबर माझी. आय होप. गोळ्या चालू आहेत मला आणि आता आम्ही जेवणार आणि झोपून घेणार आता, कारण की उद्या परत रेग्युलर आमचं रुटीन चालू होतं आहे, जॉब वगैरे सगळं बिझी. चलो बाय.